हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल बघून आलाच असाल की वेस्टर्न जे काही एज्युकेशनल थिंकर आहे आणि इंडियन एज्युकेशनल थिंकर आहे याच्यापैकी कोणताही एक जो आहे किंवा दोघंपैकी एक एक आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. वेस्टर्नमध्ये असेल रूसो, पावलो फ्रेरी असेल, मारिया मॉन्टेसरी असेल, इंडियनमध्ये महात्मा गांधी असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, यांच्यापैकी कोणीही आपल्याला 4 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यांचं एज्युकेशनल जे काय काय योगदान आहे ते विचारलं जातं, त्यांची थेरी काय काय आहे ते या ठिकाणी विचारलं जातं. ही जी सिरीज आहे ती आजपासून आपण चालू करणार आहोत. वीकली मॅक्झिमम एक व्हिडिओ अपलोड करण्याचा मी ट्राय करेल. ठीक आहे. रुसो हा 18व्या शतकातील महान नैसर्गिकतावादी होता. त्याला नैसर्गिकतावादी किंवा नॅचरलिस्ट तत्वज्ञ म्हटलं जातं. भरपूर वेळेला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. त्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे इमिल, आणि त्यांनी जे काही शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक ग्रंथ जो आहे तो या इमिल पुस्तकाला मानला जातो. तर हा आहे आपला जीन जॅकस रुसो, ज्याचं इथे पूर्ण त्यांनी काय काय केलेलं आहे ते योगदान वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. आता रुसोच्या शिक्षण तत्वज्ञानाचा मूलभूत आधार म्हणजे काय, तर नेचर इज द बेस्ट टीचर. त्यानं असं म्हटलेलं आहे की निसर्गाकडून आपण जे काही शिकतो ते आपल्यासाठी, किंवा नेचर काय आहे, निसर्ग जो आहे तो आपल्यासाठी एक बेस्ट टीचर आहे, हे त्यानं म्हटलेलं आहे. मग त्याने त्याच्यासाठी काही काय म्हणतात तत्व ठरवले. मग तत्वामध्ये पहिला असणार आहे निसर्गनिष्ठ नॅचरलिस्ट दृष्टिकोन. म्हणजे काय की मुलांचे जे काही शिक्षण आहे निसर्गाच्या नियमानुसार झाले पाहिजे. त्याचा जो काही मुलांना कोणत्याही प्रकारचा बंधन नको, दबाव नको, शिक्षा देऊन कोणतंही शिक्षण किंवा जे काय आहे तुम्ही एज्युकेशन त्याला देत आहात मुलाला ते देऊ नये, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. सेकंड आहे मूल केंद्रित एज्युकेशन, ज्याला आपण चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणतो. ठीक आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टीमनुसार चाइल्ड सेंटर एज्युकेशन जे आहे, मुलाच्या ज्या काही आवडी असतील, निवडी असतील, स्वभाव आहे, उत्सुकता आहे, क्षमता आहे, त्यांच्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीत रस आहे, आवड आहे, ते विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक असावा, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तिसरं आहे स्वभावानुसार किंवा स्वानुभवाद्वारे शिक्षण, लर्निंग बाय एक्सपिरियन्स. म्हणजे काय की आपलं जे काही विद्यार्थी आहे, मुलांनी स्वतः अनुभव घेऊन शिकलं पाहिजे की निसर्गाकडून आपल्याला कोणत्या गोष्टी मिळत आहे, एखादा प्रयोग असेल तो स्वतः करून त्यातून शिकलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. लर्निंग बाय डुईंग या तत्वावर त्यांनी काय केलं आहे, भर दिलेला आहे. जॉन डुईचं लर्निंग बाय डुईंग तत्व आहे. बरोबर. ठीक आहे, विसरायचं नाहीये. फोर्थ आहे नकारात्मक शिक्षण, निगेटिव्ह एज्युकेशन. म्हणजे काय, तर बालपणी मुलाला जास्त माहिती न देता त्याला मोकळे वातावरण द्यावे. म्हणजे काय की निगेटिव्ह एज्युकेशन त्याला द्यायचं नाही की हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल, असं नाही. परंतु त्याला जे काही आपण शिकवतो आहोत ते मोकळं वातावरण देणं आहे. चुकीचे जे काही इफेक्ट आहे किंवा चुकीचे प्रभाव आहे त्यांच्यापासून दूर ठेवायचं आहे, पण थेट शिकवणे टाळणं. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो की तू लहान बाळाला म्हणतो की तू जर लवकर झोपला नाही तर तिथे भूत आहे. म्हणजे हे काय आहे की चुकीचे प्रभाव आहे, ज्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये किंवा लहान मुलांच्या डोक्यामध्ये ते कन्सेप्ट राहून जाते की आपण जर झोपलो नाही तर इथे कोणीतरी येईल. मग ते काय करणार, डचकणार किंवा मग झोपेत त्यांना ते आठवणार, मग उठून रडणार. तर ह्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी थेट टाळायच्या, म्हणजे शिकवणं टाळायचं आहे. ठीक आहे. 5वा आहे स्वातंत्र्याचा सिद्धांत, फ्रीडम, ज्यानं म्हटलेलं आहे मुलाला स्वातंत्र्य दिल्यास त्याची बुद्धी जी आहे, विश्लेषण क्षमता आहे, निर्णय क्षमता जी आहे ती विकसित होते. जेवढं जास्त फ्री वातावरणामध्ये तुम्ही मुलांना शिकवाल तेवढी त्यांची जी काही विकसनशील क्षमता जी आहे ती विकसित होत असते. जेवढं जास्त तुम्ही दबाव ठेवशाल किंवा घरात मुलाला कोंडून ठेवला, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, तर विद्यार्थ्यांना तसं काय असतं, त्यांचा माइंडसेट जो आहे तो बनत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे विकसनात्मक टप्पे, डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्याला म्हटलेलं आहे, ज्यांनी 4 स्टेज मांडलेले आहे. जन्म, 5 वर्ष शारीरिक विकास, ज्याच्यामध्ये आपल्या जे काही फिजिकल ग्रोथ असते ती सगळी होत असते जन्माच्या 5 वर्षापर्यंत. 5 ते 12 वर्ष इंद्रिय विकास, जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांचा विकास होतो. 12 ते 15 वर्ष जे आहे बुद्धी विकास, ब्रेन डेव्हलपमेंट होते. 15 ते 20 वर्ष सामाजिक आणि नैतिक विकास, ज्याच्यामध्ये विद्यार्थी सोशल अट्रॅक्टेड होत असतो की समाजामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, हे या ठिकाणी शिकत असतो. नेक्स्ट आहे रुसोच्या शिक्षण तत्वज्ञानाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते.
तर सगळ्यात पहिलं आहे निसर्गाशी जोडले गेलेले शिक्षण. मुलांना जे काही शाळा वर्ग जे काही आहे ते सगळं निसर्गाशी जोडलं गेलेलं असायला हवं. दुसरं आहे स्वाभाविक वाढीस प्रोत्साहन देणं. मुलाची वाढ कृती जी आहे ती नैसर्गिक असते, मग त्यात कृत्रिम हस्तक्षेप करू नये. सपोज 2 वर्षाचं बालक आहे तर त्याला पेन पकडता येतोय नाही येतोय, ती नॅचरल गोष्ट आहे, त्याला जेव्हा ती जमेल तेव्हाच करायचं आहे. मग तुम्ही बळजबरी त्याला पेन धरून हाताला म्हणजे अक्षर गिरवायला शिकवाल, ह्या गोष्टी या ठिकाणी करायच्या नाही. कृत्रिम हस्तक्षेप या ठिकाणी करायचा नाही. थर्ड आहे शिक्षणातील स्वातंत्र्य. स्वातंत्र्याने शिकणारे जे काही मूल आहे ते आत्मविश्वासू बनत असतं, बरोबर, कॉन्फिडंट बनत असतं, त्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये हवे ते स्वातंत्र्य द्यायला हवं. फोर्थ आहे शारीरिक शिक्षणावर भर. रुसोने शारीरिक शिक्षणाला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. जेवढी जास्त विद्यार्थ्यांची फिजिकल ग्रोथ होईल, फिजिकल एज्युकेशन जेवढे जास्त त्यांना माहीत होईल तेवढे जास्त त्यांचा जो काही ब्रेन आहे ती डेव्हलपमेंट चांगली होते. नैतिक आणि सामाजिक शिक्षणाला सुद्धा त्याने मोठ्या वयामध्ये किंवा जे काही मुलांशी जोडलेले जबाबदाऱ्या आहेत त्या या ठिकाणी शिकवायला जाव्या किंवा शिकवाव्यात, हे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघूया रुसोच्या शिक्षण तत्वज्ञानाचे उपयोग काय काय. तर मूल केंद्रित चाइल्ड सेंटर असायला हवं. NEP 2020 नुसार ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, ज्याला आपण ABL म्हणतो, यानुसार किंवा मग कन्स्ट्रक्टिव्हिजम जे आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. अनुभवावर आधारित असायला हवं. EVS असेल, मॅथ असेल, जे काही आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतः करून शिकतील या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे. स्वातंत्र्य आणि खेळ जे आहे त्याच्या आधारित सुद्धा शिक्षण जे आहे ते असायला हवं. प्री प्रायमरी आणि प्रायमरी एज्युकेशनमध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. शिक्षकांची भूमिका या ठिकाणी मार्गदर्शक असते. शिक्षक काय असतो, डायरेक्टर नसून तो फॅसिलिटेटर असावा. म्हणजे त्यांनी काय करायला हवं, डायरेक्शन न दाखवता त्यांनी फक्त त्याला शिक्षणाला किंवा विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते फॅसिलिटेट करून देणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांना ते गोष्टी देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे त्याचे शिक्षणातील योगदान जे आहे ते होते. हे पॉईंट जे आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस केले. खूप इझी आणि सोपं आहे. तर यावर काय काय MCQ मॅक्झिमम विचारले जातात किंवा जे काही TET टेट असेल, टेट एक्झाम आहे, TET एक्झाम आहे, त्या ठिकाणी तुम्हाला यावर बरेचसे MCQ जे आहे ते विचारले जातात. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे रुसो कोणत्या शिक्षण तत्वज्ञानाचा प्रमुख विचारवंत होता. तर आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे, नैसर्गिकतावाद. मी आधीच म्हटलेले आहे की IMP मध्ये किंवा 1 मार्क्सचं जे काही MCQ आहे त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे रुसोने शिक्षणाबाबत कोणते पुस्तक लिहिले. तर इमिल जे आहे ते पुस्तक याने लिहिलं. रुसोने शिक्षणातील कोणत्या प्रकारावर भर दिला आहे. तर त्यानं नकारात्मक शिक्षण जे आहे त्याच्यावर भर दिलेला आहे की ज्याच्याने विद्यार्थ्यांना भय दाखवणे, नकारात्मक प्रभाव जो आहे तो पडेल असं कोणतंही एज्युकेशन विद्यार्थ्यांना देऊ नये. ठीक आहे. रुसोच्या मतानुसार सर्वात उत्तम शिक्षक कोण. तर कोण आहे, निसर्ग जो आहे तो सगळ्यात उत्तम शिक्षक आहे. निसर्गाकडून विद्यार्थी जेवढं शिकतील तेवढं त्यांच्या लॉंग टाइमपर्यंत ध्यानात राहतं असं त्याचं म्हणणं आहे. रुसोच्या शिक्षण तत्वानुसार मुलाचे शिक्षण कसे असायला हवे. तर मूल केंद्रित, ज्याला आपण चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणतो. अशा प्रकारे इथे 5 MCQ मी दिलेले आहे आणि इथे जो काही पॉईंट आहे तो या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा ट्राय केला आहे. असाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पावलो फ्रियरी किंवा मग मारिया मॉन्टेसरी कोणता तरी एक जो आहे तो डिस्कस करणार आहोत. आधी आपण वेस्टर्न एज्युकेशनल जे काही थिंकर आहे ते डिस्कस करूया. नंतर इंडियन एज्युकेशनल थिंकर जे आहे ते डिस्कस करूया. 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही व्यवस्थितपणे फर्स्ट टू लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमचे 8 मार्क्स या ठिकाणी कन्फर्म होऊन जातील. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ आहे शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण डिस्कस केला. भरपूर विद्यार्थी विचारत आहात की मॅडम रिझल्ट कधी लागेल. तर रिझल्ट जो आहे तो जुलैच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये 10 तारखेच्या आत लागून जाईल. ठीक आहे. काहीही हरकत नाहीये. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी डिस्कस केला. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.